दशक 7वा समास 2 ब्रह्मनिरूपण. श्री गुरुभ्यो नमः. साधू संत सांगत असलेली आणि शास्त्रात सांगितलेली गोष्ट म्हणजे ब्रह्म गुणरहित आहे, त्याला आकार नाही, ते संगहीन आहे, विकार न पावणारे आहे, ब्रह्म सर्वांमध्ये व्यापले आहे. अनेक वाटत असले तरी एक आहे, शाश्वत आहे. ब्रह्माला च्युती नाही, ते त्रिविध भेद त्रिविध परिच्छेद रहित आहे, सदैव प्रकाशमान आहे, सत्य आहे आणि कल्पना नसणारे निर्विकल्प आहे. ब्रह्म दिसणाऱ्या जगापेक्षा वेगळे आहे, ते शून्य नाही, त्याला इंद्रियाने जाणता येत नाही. ब्रह्म डोळ्याला दिसत नाही, ते मूर्खांच्या वाटेला येत नाही आणि गुरुशिवाय अनुभवायला येत नाही. ब्रह्म सर्वांपेक्षाही वरचे असून त्याच्या इतकी श्रेष्ठ वस्तूच नाही आणि ब्रह्मदेव इत्यादींनाही न समजणारा सूक्ष्म आहे. शब्दाने ब्रह्म असे आहे तसे आहे असे वाटेल तितके सांगितले तरीही जे वर्णन केले जाते त्याहीपेक्षा वेगळेच आहे. तरीही अध्यात्म श्रवणाने ब्रह्म मात्र प्राप्ती होते. आश्चर्य ते काय सांगावे. ब्रह्माला अगणित नाव असली तरी खरं तर ते नाम रहित आहे. ब्रह्माला कोणताही युक्ती दृष्टांत दिला तरी ते मान्य होत नाही. दृष्टांत इत्यादी शब्द प्रयोग काहीही ते सहन करीत नाही. श्रुती यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. परब्रह्माचे वर्णन करण्यास जाऊन वाणी परतते, मनालाही ब्रह्म प्राप्त होत नाही असे वेद सिद्धांत वाक्य आहे. मन कल्पनाकार असून ब्रह्मामध्ये कल्पनाच नसल्याने वरील वाक्य काही खोटे नाही. मनाला आकलन न होणारे ब्रह्म कशाने प्राप्त होईल असा प्रश्न विचाराल तर असे उत्तर देता येईल, सद्गुरु शिवाय हे कार्य होणार नाही. खजिना पूर्ण भरला असला तरी त्याला कुलूप घातले आहे. त्याची किल्ली प्राप्त झाल्याशिवाय आत असणारे द्रव्य भांडार जसे मिळत नाही तसे यावर शिष्य म्हणाला, मग ती किल्ली कोणती ते मला सांगा. हा प्रश्न ऐकून वक्ता ब्रह्म प्राप्तीचा उपाय सांगू लागले. ती किल्ली सद्गुरु कृपाच असून त्याने बुद्धीत प्रकाश पडून द्वैताचे दरवाजे एकदम उघडले जातात. तेथे अत्यंत सुख आहे, पण मनाला मात्र प्रवेश नाही. ब्रह्म प्राप्तीसाठी मन सोडूनच साधन करण्याची युक्ती आहे. तेथे मन नसतानाच प्राप्ती, वासना नसतानाच तृप्ती असून त्याबद्दल कल्पनेचा शहाणपणा चालत नाही. ब्रह्म त्याच्या पलीकडे हूनही पलीकडे आहे. मन बुद्धीला न जमणारी आहे. संग सोडल्याशिवाय लगेच लभ्य होते. आता संघ कोणता सोडावा म्हणाल तर आपला संघ सोडावा आणि त्यानंतर ब्रह्मस्वरूप पाहायला हवे. ही गोष्ट जो अनुभवतो तो सुखी होतो. आपला संघ सोडावा असे सांगितले ना, तो आपण म्हणजे अहंकार, अहंकार म्हणजे जीवत्व, जीवत्व म्हणजे अज्ञानाने चिकटलेला संघ. हा संघ सोडला तर सहजच निसंग वस्तू बरोबर ऐक्य होते आणि अशा कल्पनेच्या संबंधाशिवाय ब्रह्मप्राप्तीला पात्रता येते. मुळात आपण कोण हे न जाणणे हेच अज्ञान. हे अज्ञान गेले की परब्रह्म लाभते. परब्रह्मामध्ये अहंकाराचा मोठेपणा चालत नाही, तेथे अहंकाराचाच घात होतो. परब्रह्मामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव नाही. राजा असो वा रंक ते दोघांनाही सारखेच प्राप्त आहे. पुरुष असो किंवा स्त्री दोघांना एकच पद असते. ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ओवळे असे भिन्नत्वच तेथे नाही. अथवा उच्च ब्रह्म राजाला आणि नीच ब्रह्म प्रजेला असा भेदभावच त्यात नाही. सारांश सर्वांना मिळून ब्रह्म एकच असून त्यात अनेकत्व नाही. एक यत्कंचित माणूस असो किंवा ब्रह्मदेव कोणीही असो, सारे तेथेच जातात. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोकांमधील सर्व ज्ञानी पुरुषांना ते एकच विश्रांती स्थान आहे. गुरु शिष्य दोघांनाही एकच पद असून ते भेदच असू शकणार नाही. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या देहाचा संबंध मात्र त्याग करायला हवा. देह बुद्धीचा नाश झाल्यानंतर सर्वांना एकाच स्वरूपाची प्राप्ती होते. एकम ब्रह्म द्वितीयम नास्ती. एक ब्रह्मच असून दुसरे काही नाही अशी श्रुती वाक्य आहे. साधू वर दिसायला वेगवेगळे दिसतात हे खरं आहे, पण ते स्वरूपात मिसळून गेलेले असतात. सर्व ही मिळून एक देह रहित वस्तूच झाले.
त्या ब्रह्मवस्तूत नवीनही नाही, जुनेही नाही, जास्त नाही की कमीही नाही. जे कमी आहे असे समजतात ते देहबुद्धीचे श्वानच होत. असो, देहबुद्धीचा संशय समाधान बिघडवतो. देहबुद्धीमुळेच समाधान प्राप्त होणे हुकते. देहाचे मोठेपणच देहबुद्धीचे लक्षण असून शहाणे लोक देहाचे मिथ्यत्व जाणून त्याची हेटाळणी करतात. जीव जास्तीत जास्त देहाला मरण येईपर्यंतच देहाभिमान धरू शकतो, पण ती देहबुद्धीच पुन्हा दुःखमय प्रपंचात जन्म घेण्यास कारणीभूत ठरते. पर देहाचा मोठेपणा बाळगून समाधान गमावले, पण हा भिकार देह कोणते निमित्त करून केव्हा पडून जाईल हे कोणी जाणत नाही. म्हणूनच संत साधू देहातीत वस्तुतच हित आहे असे निरूपण करतात. देहबुद्धीमुळे निश्चितपणे अहित होते. देहबुद्धी योगीला लोकांनाही योग सामर्थ्यामुळे पीडा देते आणि उपाधी वाढवते. म्हणून देहबुद्धी निशेष नाहीसे करणारेच परमार्थ साधतात. देहबुद्धी असेल तर ब्रह्माबरोबर असलेले एकत्व तुटून जाते. एक वेळ विवेक साधकाला ब्रह्मवस्तूकडे ओढला गेला तरीही देहबुद्धी तेथून त्याला खाली ढकलते आणि अहंकाराला चिकटवून ब्रह्माहून वेगळा करते. म्हणून चतुर्लोकांनी श्रवण करून देहबुद्धी सोडून द्यायला हवी आणि सत्य ब्रह्म स्वरूपात खरोखरच मिसळून जाते. श्रोता पुन्हा प्रश्न करतो, सत्य असलेले ब्रह्म कोणते? वक्ता त्याचे उत्तर देतात, हे शिष्या, ब्रह्म असे म्हणवणारी वस्तू एकच असली तरीही ती अनेक प्रकारची असल्यासारखी वाटते. कारण वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनाप्रमाणे अनेक मतं आहेत. ज्यांना जो अनुभव येतो तोच खरा वाटून त्यांचे मन तेथेच विश्वास ठेवते. पण ब्रह्माला अनेक नावाने ओळखले जात असले तरीही खरं म्हणजे ब्रह्म नाम रूपापासून वेगळे आहे. ब्रह्माला निर्मल, निश्चल, निवांत, निज्ञानंद, अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार अशी नावं आहेत. आणि नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षीरूप, सस्वरूप अशी नावं आहेत. त्याचप्रमाणे शून्य, सनातन, सर्वेश्वर, सर्वज्ञ, सर्वात्मा, जगजीवन अशीही नावं आहेत. ब्रह्माला आणखी सहज, सदोदित, शुद्ध, बुद्ध, सर्वातीत, शाश्वत, शब्दातीत अशीही नावं आहेत. त्याशिवाय विशाल, विस्तीर्ण, विश्वंभर, शुद्ध वस्तू, व्योमकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर आणि ज्ञानधन, एकरूप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र असे त्या आगामी वस्तूला इतकी नावं आहेत. आणि अशी हिशेब न करू शकणारी नावं असली तरीही तो परेश नामरहित आहे. तो विश्रांतीचे विश्रांती स्थान असून आदिपुरुष असलेला आत्माराम आणि अन्य नसलेले एकमेव परब्रह्म आहे. परब्रह्माचे यथार्थ ज्ञान होऊन ठामपणे निश्चय व्हावा म्हणून पुढील समासात 14 ब्रह्मांचे लक्षण सांगत आहोत. खोटे पूर्णपणे काढून टाकले की जे उरते ते खरे आहे असे जाणा. त्यासाठी शास्त्राधारे 14 ब्रह्म सांगत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः.